प्रभाग 27 मधून सारिका दुपारे अपक्ष मैदानात. प्रचार रॅलीला नागरिकांचा ठाम पाठिंबा. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 27 मधून सारिका मिलिंद दुपारे यांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारली असून त्यांच्या निर्णयामुळे प्रभागात राजकीय चर्चेला वेग आला आहे. गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे काम करूनही सलग 3ही वेळेस तिकीट नाकारण्यात आल्याने नैराश्य येऊन तसेच जनतेच्या आग्रहामुळे आपण ही निवडणूक लढवत असल्याचे सारिका दुपारे यांनी सांगितले. आपली भूमिका स्पष्ट करताना सारिका दुपारे म्हणाल्या की प्रभागातील लोकांचा मला मिळणारा विश्वास आणि पाठिंबा पाहता मी या निवडणुकीच्या रिंगणात उभी राहण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासासाठी काम करण्याची संधी मला जनतेने द्यावी, अशी विनंती सारिका दुपारे यांनी केली. आज निघालेल्या प्रचार रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील बघायला मिळाला. त्यासाठी नमस्कार, मी सारिका मिलिंद दुपारे, प्रभाग 27. मी निवडणूक यासाठी लढत आहे. मी काँग्रेस पक्षामधून तिकीट मागितली होती. मागील 15 वर्षापासून मी आणि माझे मिस्टर मिलिंद दुपारे हे आम्ही मागील 15 वर्षापासून प्रभागामध्ये कार्य करत आहोत. जे बी कार्य करत आहोत ते काँग्रेस पक्षाला माहिती होते, पण मग काँग्रेस पक्षाला आम्ही तिकीट मागितली होती, पण त्यांनी आम्हाला ही तिकीट नाकारण्यात आली आहे. आमच्यावर जो गद्दारीचा त्यांनी आमच्यासोबत कार्य केलेले आहे. जे बी उमेदवार आहेत ते सगळे बाहेरचे आहे आणि वस्तीतल्या लोकांना त्यांनी तिकीट काही दिलेली नाही आहे. मी ह्या इलेक्शन नव्हते लढणार. मी जेव्हा तिकीट नाकारली त्याच्यानंतर माझी मनस्थिती नव्हती हे इलेक्शन लढायची, पण माझ्या प्रभागातल्या लोकांनी मला सामोर केलेलं आहे. त्यांनी म्हटलं ताई तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. यासाठी म्हणून मी सामोर आलेले आहे. त्यामध्ये जे बी समस्या आहे, सगळ्यात मोठी तर समस्या इथे बेरोजगारीची समस्या आहे. तर जी बेरोजगारीची समस्या सगळ्यात आधी तर ती मी दूर करायचा प्रयत्न करेल. प्रभागामध्ये 18 ते 19, 20, 25 वर्षाचे असे मुलं आहेत, त्यांना म्हणजे ड्युटी नाही आहे, व्यसनाच्या आहारी जातात ते लोक. शिक्षण महत्त्वाचं आहे. गरीब लोक आहेत, गडरीच्या खूप जास्त समस्या आहेत. म्हणजे समस्याच आहेत. इथे जितकं पण नगरसेवक होते त्यांनी एक पण कार्य केलेलं नाही आहे आणि यासाठी म्हणूनच मी समोर आलेले होते. पण मला काँग्रेस पक्षाने जे तिकीट नाकारलेलं आहे तर हे त्यांनी बरोबर नाही केलं. आमचे कामं पाहून आम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होते त्यांनी. आज जे लोक कामं नाही करत, मागच्या 8 वर्षापासून एक पण नगरसेवक इथे दिसलेला नाही आहे. आता ही निवडणूक महानगरपालिका निवडणूक होऊ आलेली आहे, तर याच्याने सगळे आता आलेले आहेत आणि आम्ही हे कामं करू, आम्ही ते कामं करू. पण मागील 15 वर्षापासून आम्ही जे कामं केलेले आहे काँग्रेस पक्षाला ते कामं आमचे दिसलेले नाही आहेत आणि काय म्हणते आमच्या कामावर त्यांचा बिलकुल आमच्यावर विश्वास न टाकता दुसऱ्या लोकांना, बाहेरच्या लोकांना यांनी तिकीट दिलेलं आहे. तर मला असं तर वाटत आहे की माझ्या मागे माझे जनता, माझ्या प्रभागातले लोक आहेत. जो बी हा विजय होईल, हा विजय माझ्या प्रभागातल्या लोकांचा. दरम्यान प्रभाग क्रमांक 27 मधील नागरिकांमध्येही याबाबत तीव्र भावना दिसून येत आहेत. अनेक नागरिकांनी सांगितले की काँग्रेस पक्षाला मतदान करण्यामागे मिलिंद दुपारे यांनी प्रभागात निर्माण केलेली ओळख आणि विकास कामे कारणीभूत होती. मात्र यंदा काँग्रेसने त्यांना तिकीट न दिल्यामुळे आम्ही पक्षापेक्षा व्यक्ती आणि काम पाहून मतदान करणार असल्याची स्पष्ट भूमिका नागरिकांनी घेतली आहे. गेल्या 10 वर्षापासून सारिकाताईसोबत आहोत, जुळलेलो आहोत. आम्ही त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होतो. सारिकाताईचे कामं इतके चांगले आहेत की जेव्हा लॉकडाऊन झाला, घरोघरी जेवण नेऊन देण्यापासनं, पाणी जेव्हा आमच्या कमरेपर्यंत आमच्या घरामध्ये शिरलेला होता, आमच्या घरापर्यंत येणे, पटवाऱ्यासोबत फिरणे, त्यांच्या घरी जाणे, त्यांची समस्या जाणून घेणे, जेवण नेऊन देणे, या सगळ्या समस्या त्यांनी दूर केल्या. त्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये कोणी नाही आलं आमच्या दारापर्यंत. त्यांनी आम्हाला जेवण पुरवलं, कोरडं अन्न पुरवलं आणि काय म्हणते ते जे मिळतात ना 10-10 हजार रुपये, ते सुद्धा त्यांनी आम्हाला मिळवून दिलेले आहेत. आम्ही तर 100% पूर्ण प्रयत्न करू की सारिकाताई निवडून आल्या पाहिजे. आमची अपेक्षा अशी आहे की आमचा नगरसेवक वेळोवेळी आम्हाला साथ दिलं पाहिजे. आता जे नगरसेवक आहेत ते आमच्या कोणत्याच कामाचे नाही आहेत, कारण की आतापर्यंत आम्ही त्यांना पाहिलंच नाही आहे. हे सगळे नवीन आहेत आमच्यासाठी. आणि सारिकाताई दुपारे ह्या गेल्या 10 ते 12 वर्षापासून आमच्या समाजासाठी किंवा आमच्या वस्तीसाठी वेळोवेळी धावून येतात. तसेच मिलिंद भाऊ पण, ते लोक तर आतापर्यंत कधी
कधी आम्हाला दिसलेच नाही ना. आम्हाला हा काँग्रेस इथे टिकला आहे नंदनवनमध्ये, तर हा फक्त सारिका मिलिंद दुपारे पायीच टिकलेला आहे. नाही तर आतापर्यंत तर इथे होतच नाही काँग्रेस. पण त्यांनी आतापर्यंत म्हटलं होतं की आम्ही सारिकाताई दुपारेला तिकीट देऊ बा, आणि त्यांनी एका घंट्यामध्ये त्यांना सगळं होकार देऊ एका तासामध्ये त्यांना एक लालीपाप दिल्यासारखा केला आणि त्यांची तिकीट काढून दुसऱ्या उमेदवाराला दिली आहे. हे त्यांनी खूप त्यांच्यासोबत म्हणजे नाइंसाफीच केल्यासारखं झालं ना हे. कारण की तुम्ही लालीपापच दिला ना त्यांना. आतापर्यंत हो म्हटलं तुम्ही, एवढ्या वर्षापासून सत्तेत होत्या ना त्या, असं की नाही होत्या बा म्हणून, पण तुम्ही त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकले. आणि वेळेवर ज्या लोकांना आम्ही ओळखत नाही अशा लोकांना तुम्ही आमच्या वार्डातून उभं केलं. आमच्या एका पण गल्लीमध्ये त्या लोकांना कोणी ओळखत नाही आणि काही नाही, आणि ते लोक आमच्या मदतीला धावतील का? म्हणून आम्ही सगळ्या नागरिकांनी एकच निश्चय केला आहे की अशा उमेदवाराला निवडून देऊ जे आमच्यासाठी वेळोवेळी धावून येऊ शकतात. बस एवढीच आमची अपेक्षा आहे की सारिका दुपारे आम्ही यांना प्रचंड बहुमताने विजयी करू. यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं एकच कारण आहे, काँग्रेसच्या लोकांनी जो ताईंसोबत अन्याय केला आहे. आम्ही जे आहे कार्यकर्ते मागील 12 ते 13 वर्षापासून त्यांच्यासोबत पायी चालत आहो, वस्तीमध्ये फिरत आहो. आम्हाला माहीत आहे त्या किती कष्ट करत आहेत बाबू. ताई आमच्यासोबत मरणं झालं, दुःखामध्ये सुखामध्ये आमच्या सोबतीला आहे. म्हणूनच आम्हाला त्यांना निवडून द्यायचं आहे. पक्षाला आता कार्यकर्त्याची गरज राहिलेली नाही आहे. कारण काँग्रेस पक्षामध्ये फक्त आता लीडर लोकच राहिले आहे, नेते लोकच राहिले आहे. जे जमिनीवर कार्य करत असते, सतत कार्य करत असते, त्यांची गरज आता काँग्रेस पक्षाला राहिलेली नाही आहे. आपण भाजपवर नेहमी आरोप लागत राहतो की यांनी वोट चोरी केली आहे, यांचे मुद्दे पुष्कळ आहे. की आपण त्यासाठी हारून राहिलो. काँग्रेस म्हणते की भाजप वोट चोरी करून निवडणूक जिंकत आहे, पण खऱ्या अर्थात तसं काहीच नाही आहे. काँग्रेस हे काँग्रेसला संपवत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला जे जमिनीवर काम करत असतात त्यांना काँग्रेस कधीच तिकीट देत नाही. आज काँग्रेस पक्षाने ज्या 4 उमेदवारांना तिकीट दिले आहेत प्रभाग 27 म्हणून, ते 4ही उमेदवार प्रभागाच्या बाहेरचे आहेत. जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन रात्रदिवस घरोघरी जात असतात, त्यांचा काँग्रेस पक्ष विचार करत नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे मला की मी 15 वर्षापासून मी आणि माझी पत्नी ह्या परिसरात 2017मध्ये पण मी तिकीट मागितली होती काँग्रेस पक्षाला, पण ती काही कारणास्तव पक्षांनी तिकीट नाकारली मला. तरी मी जोमाने विकास भाऊचा आदेश समजून परत मी 9 वर्ष एकसारखा काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन घरोघरी फिरत आहे. काँग्रेस पक्षाला कशी मजबूती देता येईल याचा मी नेहमी प्रयत्न करत राहतो. पण काँग्रेस पक्षाला आता कार्यकर्त्याची गरज नाही राहिली आहे. खरं पाहता म्हणजे तिकीट जरूर कटली असेल, पण लोक हे म्हणतात मला की मिलिंद भाऊ तू हार नका मानू, तुम्हारे पीछे हम सारी जनता खडी आहे. आणि आज मी जो उभा आहे, मी स्वतःवरून उभा झालेला नाही. माझ्या परिसरातील जेवढे नागरिक आहेत, जेवढे लोक राहतात, त्यांनी स्वतः आम्हाला म्हटलं की मिलिंद भाऊ तुम्ही सामने राहू, हम तुम्हारे पीछे खडे आहे. मला विश्वास आहे या प्रभागातून प्रभाग 27 मधून लोक कार्यकर्त्यालाच निवडून देतील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. प्रभागातील मतदारांनी यावेळी काँग्रेसऐवजी सारिका दुपारे यांच्या नारळ या निवडणूक चिन्हावर बटण दाबून त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सारिका दुपारेंना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 27 मधील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।